डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आता आपण बघतो की मान्सूनला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण ITC-Z आणि विषुववृत्ताच्या आजूबाजूने आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र तयार होताना दिसत आहेत. आणि हे कमी दाबाचे क्षेत्र जसे आपल्याला उत्तरेला सरकताना दिसतात, त्याच क्षणी आपल्याला मान्सूनवर पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक परिणाम होऊ लागले आहेत असं समजायचंय. साधारणपणे आपण दिलेल्या अंदाजामध्ये 15 ते 20 तारखेच्या दरम्यान मेच्या मान्सून हा अंदमानात दाखल होईल, तर तो पुढे 28 ते 3 जूनच्या दरम्यान केरळात दाखल होईल आणि 7 ते 10 जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रात दाखल होईल. अशा प्रकारचा आपण यापूर्वी अंदाज दिलाय आणि त्याच दृष्टीने मान्सूनची वाटचाल होईल असं दिसतंय. आज भारतीय हवामान खात्याने दिलेला अलर्ट बिहारमध्ये रेड अलर्ट आहे, विदर्भामध्ये, छत्तीसगडमध्ये, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आणि महाराष्ट्रात आज देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 10 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये विदर्भात थोडं हलकं वातावरण आहे, बाकी पावसाची शक्यता कमी होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता 11 तारखेला व्यक्त करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात 12 तारखेलाही पावसाची शक्यता नाही. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये 13 तारखेला देखील पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही. गेल्या 48 तासामध्ये कोकणात देखील काही भागात पाऊस झालेला आहे. विदर्भात पाऊस झालाय थोडा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या काही भागात अगदी रायगडपर्यंत आणि विदर्भात तुरळक असा पाऊस झालेला आहे. बाकी भारतामध्ये पाऊस आहे, परंतु सर्वात अधिक पावसाचा प्रभाव हा दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये, अगदी कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आहे. आणि दक्षिणेत पाऊस वाढणं हे देखील मान्सूनपूर्व पावसासाठीचं अनुकूल लक्षण आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, सर्वांसाठी सांगतो, कोणतंही दूरवरचा अंदाज सांगणारं मॉडेल हे महाराष्ट्रात चांगला पाऊस यावर्षी सांगत नाही आहे. आपण जर CFS मॉडेल बघितलं तर जूनमध्ये दुष्काळी परिस्थिती दाखवली जाते, अतिशय कमी पाऊस दाखवला जातोय. आपण जुलैमध्ये देखील या मॉडेलने महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती दाखवली आहे, भारतात दुष्काळी परिस्थिती दाखवली आहे. ऑगस्टमध्ये थोडं मराठवाड्यामध्ये पाऊस दाखवला आहे, बाकी दुष्काळी परिस्थिती दाखवलेली आहे. आणि सप्टेंबरमध्ये मात्र दयनीय अवस्था दाखवलेली आहे. हे दाखवण्याचं कारण काय की कुठलंही दूरवरचं मॉडेल हे भारतामध्ये चांगला पाऊस होईल असं सांगत नाही. तरी देखील आपण सरासरी पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिलेला आहे आणि आपला गेल्या काही वर्षाचा अनुभव त्या पाठीमागे कारणीभूत आहे. परंतु हे असताना देखील आपल्याला जे निगेटिव्ह, नकारात्मक अंदाज आहेत हे सुद्धा लोकांच्या समोर मांडले पाहिजेत, कारण सध्याचं वर्ष हे कसोटीचं वर्ष आहे आणि दुष्काळाचे संकेत हे कायम आहेत. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग चॅनलवरही आणि आपल्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये देखील अल निनोची सध्या काय परिस्थिती आहे किंवा IOD, इंडियन ओशन डायपॉल कशा पद्धतीने पुढे सक्रिय होऊ शकतो या संदर्भातले अंदाज देखील बघणार आहोत आणि तो महत्त्वाचा व्हिडिओ असेल. आपण NMME हे मॉडेल आहे, हे अनेक मॉडेलचा एकत्रित अंदाज देणारं मॉडेल आहे. याने देखील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये महाराष्ट्रात सहित भारतामध्ये दुष्काळ दाखवलेला आहे. कुठलेही मॉडेल सपोर्ट करत नाही आहे आणि असं असताना आम्ही कसोटीने अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय, सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आज मी पहिल्यांदा महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये दुष्काळी परिस्थितीचे संकेत हे आपल्याला संपूर्ण सर्वच मॉडेल मांडतायत. IFS मॉडेलने आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही, परंतु बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागलं आहे. 9 तारखेपासून बंगालच्या उपसागरात वातावरणीय बदलाला सुरुवात होते आहे. 10 तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे. 11 तारखेला या क्षेत्रामध्ये वातावरणीय बदलानुसार अधिक प्रभावीपणा निर्माण होतोय. ताकदवर अशा पद्धतीने कमी दाबाचं क्षेत्र
पुढील प्रवास सुरू करेल. 12 तारखेला प्रत्यक्ष कमी दाबाचा किंवा डिप्रेशनचा आकार हे चक्रीय वादळे घेतील. 13 तारखेला याचा प्रवास सुरू होईल. आयकॉन मॉडेलचे अंदाज आपण महत्त्वाचे मानतो. सध्या थोडं पूर्व विदर्भामध्ये, खास करून यवतमाळ, वर्धा किंवा वाशिम, हिंगोली, परभणीच्या पूर्व भागामध्ये आज पावसाचा अंदाज आहे. थोडं सोलापूरच्या आजूबाजूने वातावरण असेल किरकोळ स्वरूपामध्ये. या मॉडेलने तरी आज दिवसभरामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा पूर्व भाग, पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण वातावरण दाखवलं आहे. सर्वच मॉडेल 10 तारखेला बंगालच्या उपसागरात सिस्टम बनणार हे दाखवत आहेत, परंतु या सिस्टमचा नेमकी काय घडेल याविषयीचा खात्रीलायक काही अंदाज नाही. या दोन्ही वादळी सिस्टम ह्या प्रभावी व्हायला सुरुवात होईल 11 तारखेला. दरम्यान थोडं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हलक्या पावसाच्या घटना घडत राहतील आयकॉन मॉडेलनुसार. 12 तारखेला या दोन्ही प्रणाली म्हणजे केरळच्या आजूबाजूने आणि अंदमानाच्या आजूबाजूने प्रभावी होतील. 13 तारखेला घाटमाथ्यावर दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 14 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाच्या हालचाली वाढतील. आपण आता इथे या ठिकाणी बघतो की दक्षिण बंगालच्या उपसागरात वातावरणीय बदल झाले आहेत. अंदमानाच्या आजूबाजूने पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे. परंतु हे कसं बदलतंय हे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता. 10 तारखेला या वातावरणात किती बदल होतो हे आपण बघू शकता. 11 तारखेला अजून आपल्याला बदल होताना दिसेल. 12 तारखेला त्याहीपेक्षा आपल्याला या ठिकाणी अजून म्हणजे जास्त बदल होताना दिसेल. हा महत्त्वाचा आहे. 14 तारखेपर्यंतच मान्सूनला पोषक वातावरण अंदमानामध्ये तयार होत आहे. अंदमान समुद्र म्हणजे आपण या भागाविषयी बोलतोय. आणि त्यानंतर आपल्याला केरळमध्ये देखील मान्सूनच्या ॲक्टिव्हिटीज कधी घडतील याविषयीचा अंदाज असतो, परंतु या ठिकाणावरून मान्सून पुढे सरकण्यासाठी जवळपास 10 दिवसाचा कालावधी लागतो. मान्सून साधारणपणे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान जर अंदमानात आला तर त्यानंतर साधारण 28 तारखेपासून 3 जूनच्या दरम्यान, जे 28 मे ते 3 जूनच्या दरम्यान तो केरळात येऊ शकतो असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे. सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र हे या दरम्यान आहे आणि याचा प्रभाव वाढत जाऊन महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या घटना घडू शकतात असा एक अंदाज आहे. आज आयकॉन मॉडेलने, आपण फक्त आयकॉन मॉडेलचा आज अंदाज बघणार आहोत, कारण तसे बाकी मॉडेल फारसे पोषक नाहीत. त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये आज एक जोरदार पावसाची शक्यता आहे. आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा पूर्व भाग या ठिकाणी एक पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि थोडं सोलापूरच्या आजूबाजूने किंवा लातूर, अगदी बीड दक्षिणपर्यंत, सांगलीपर्यंत थोडं वातावरण बदलू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. फार मोठा पाऊस नाही, परंतु वातावरणाची बदलण्याची शक्यता आहे. उद्या मात्र फारसं वातावरण नाही आहे. 11 तारखेलाही केवळ कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या भागात वातावरण आहे. इतरत्र ढगाळ वातावरण आहे, परंतु फार पावसाचं वातावरण नाही. 12 तारखेलाही त्याच भागात म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर भागातच वातावरण आहे. महाराष्ट्रात 12 तारखेला थोडं ढगाळ वातावरण आणि किरकोळ पावसाच्या घटना वाढू शकतात. मात्र हवामानात मुख्य बदल जो होतोय तो 13 तारखेपासून होतोय. कारण अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे हे कोकण किनारपट्टीला पहिल्यांदा प्रभावी ठरताना दिसत आहेत आणि मग त्यामुळे घाटमाथ्यावर 13 तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होऊ शकतो आणि ही खरी मान्सूनची प्राथमिक लक्षणं आहेत. नाशिकपासून जवळपास कोल्हापूरपर्यंत किंवा सिंधुदुर्ग, रत्नागिरीपर्यंत आपल्याला घाटमाथ्यावर 13 तारखेला मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढताना दिसेल आणि त्याच्या आजूबाजूने जे जिल्हे आहेत म्हणजे पश्चिम सातारा किंवा सांगली, कोल्हापूर पश्चिम, पुणे पश्चिम या भागातही याचा परिणाम आपल्याला जाणवेल. आपल्याला सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 14 तारखेपासून पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याचबरोबर सोलापूर, लातूर, धाराशिव, अगदी यवतमाळपर्यंत आणि नाशिक जिल्ह्यातही पूर्वेला काही घटना घडू शकतात.
असा अंदाज आहे. आता संपूर्ण आजच्या अंदाजाचा सारांश सांगतो. कुठलीही वादळी सिस्टम महाराष्ट्रावर किंवा भारतावर लगेचच सक्रिय होणार नाही, असा कुठल्याही मॉडेलने अंदाज दिलेला नाही. काल जरी आपल्याला ECMWF मॉडेलने अंदाज दिला होता आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओला टायटल दिलं होतं, परंतु आतमध्ये आपण जर जो माझा सबस्क्रायबर किंवा चाहता हा पूर्ण व्हिडिओ बघेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत, त्याला कुठलीही शंका राहणार नाही. परंतु जो फक्त थंबनेल पाहून आपलं प्रतिक्रिया नोंदणार असेल किंवा आपला स्वतःचा ग्रह करून घेणार असेल, तर त्याला माझे अंदाज समजणार नाही. माझे अंदाज समजून घेण्याकरता आपल्याला व्हिडिओ हा पूर्ण बघितला पाहिजे आणि मग नंतर तुम्हाला काय वाटतं ते ठरवा.